नमस्कार. मी डॉक्टर राजेश मधुकर दिघे. मी पुणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी साथरोग नियंत्रण विभाग म्हणून सध्या कार्यभार पाहत आहे. झिका हा शब्द उच्चारताच आपल्या मनात एक अनामिक भीती उत्पन्न होते. तर काय आहे हा झिका? तर मुळात झिका हा व्हायरस हा आर्बोव्हायरस फॅमिलीतला जो व्हायरस आहे हा याचं ओरिजिन दक्षिण अमेरिकेमध्ये विशेषतः ब्राझील देशामध्ये याचं ओरिजिन सापडलेलं आहे 1947 साली. त्यानंतर जगभरामध्ये जे विमानाने प्रवास करतात अशा प्रवाशांमुळे हा आजार हळूहळू जगभरात पसरला. आता या आजाराच्या फक्त तुरळक केसेस काही ठिकाणी आढळून येत आहेत, परंतु त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. कारण ज्याप्रमाणे कोविडचा व्हायरस हा अत्यंत वेगाने पसरला होता त्या प्रकारातला हा व्हायरस नसल्यामुळे याचा स्प्रेड हा लिमिटेड आहे. मुळात हा व्हायरस HIV व्हायरसप्रमाणे म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स, त्यानंतर STDs, ब्लड ट्रान्सफ्युजन, दूषित सुया ह्या मार्गाने पसरत असे. परंतु याचं सगळ्यात मोठं वाहन जे आहे ते एडिस एजिप्टाय हा डास आहे. हाच डास डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांसाठी पण कारणीभूत असतो. त्यामुळे झिकाचा अटकाव करण्यासाठी डासाचं ट्रान्समिशन बंद करणं हे फार महत्त्वाचं असतं. आता झिकात काय लक्षणं असतात? तर झिकामध्ये अगदी लो ग्रेड ताप येतो, थोडासा पुरळ येतो, काही लोकांच्या अंगामध्ये अंगदुखीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास किंवा रॅश उमटणे अशा स्वरूपाची लक्षणं दिसतात. काहींच्या डोळ्यांची जळजळ होते, कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतो. अशी सौम्य स्वरूपाची लक्षणं असतात. या आजारावर फार वेगळं कुठलं औषध घेण्याची गरज नसते. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट, क्रोसिनच्या गोळ्या, अँटीहिस्टॅमिनिक, मल्टीव्हिटॅमिन्स ही औषधं घेतली तरी हा आजार पुढच्या 6 ते 7 दिवसात पूर्णपणे बरा होतो. या आजारामुळे कोणतेही दूरगामी परिणाम आपल्या शरीरावर राहत नाहीत. परंतु जर एखादी स्त्री ही गरोदर असेल तर या गरोदरपणाच्या काळात तिच्याकडून या बाळाला, पोटातल्या बाळाला याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. जर अशा प्रकारचा संसर्ग झालाच तर बाळाला मायक्रोसिफॅली म्हणजे मेंदू लहान राहणे किंवा गुलेनबारी सिंड्रोम म्हणून जो आहे, ज्याला GB सिंड्रोम म्हणतो आम्ही, त्याच्यामध्ये शरीराचे जे हात पाय अवयवातली शक्ती क्षीण होते, अशा स्वरूपाचे आजार होऊ शकतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात गर्भपाताचा पण धोका यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे गरोदर स्त्रीने मात्र या बाबतीत थोडीशी प्रिकॉशन घेण्याची गरज असते. घाबरून जाण्याचं कारण नसते. आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जर आपण तपासणी केली तर या आजारापासून निश्चित ते आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतात. पुणे महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत 2 ठिकाणी झिकाचे रुग्ण आढळले आहेत. पैकी एरंडवणे परिसरात जो रुग्ण आढळून आलेला आहे त्याचे रिपोर्ट NIV कडे पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही आमच्या कीटक विभागामार्फत जे वेक्टर कंट्रोल प्रोग्राम्स असतात, म्हणजे अळीनाशक, डासनाशक, हे सगळे मेजर्स त्या ठिकाणी राबवलेले आहेत. त्या ठिकाणी राज्य शासनाकडून सूक्ष्म जीवतज्ञ आणि NIV कडून सुद्धा कीटकतज्ञ येऊन डासांचे सॅम्पल घेऊन गेलेले आहेत. त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. परिसरामध्ये सर्वेक्षण केले असता तिथे तापाचे किंवा साथीचे कुठलेही रुग्ण आढळून आलेले नाहीत. दुसरी केस जी आहे ती मुंढवा हडपसर भागातली आहे. त्या केसचे कन्फर्मेशन NIV मध्ये न झाल्याने आम्ही अशा रुग्णाला संशयित रुग्ण असे संबोधतो. परंतु काळजी घेण्याच्या बाबतीत जी काळजी आपण पॉझिटिव्ह केससाठी घेतो तीच आम्ही संशयित रुग्णासाठी घेत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणावरून आम्ही त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी NIV ला पाठवले आहेत. लवकरच त्याचे रिपोर्ट आम्हाला प्राप्त होतील. या सर्व बाबतीत मला सर्वांना हेच सांगणं आहे की झिका हा जीवघेणा आजार नसल्यामुळे सर्वप्रथम त्याबद्दल भीती बाळगणं गैर लागू आहे, म्हणजे वाजवी नाही. दुसरी गोष्ट, झिकापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर तो सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्याकरता
नागरिकांनी विशेष करून खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसा अंगभर कपडे घालणे. जे आपल्या हातापायाचे तळवे, चेहरा एक्सपोज पार्ट असतात अशा ठिकाणी डासांचे रिपेलंट मलम लावणे. दिवसा झोप घ्यायची असल्यास मच्छरदाणीचा वापर करणे. घरामध्ये जे मनी प्लांट, धबधबे किंवा फ्रीजच्या किंवा कूलरच्या खाली साठणारे जे पाणी असतं त्याचा योग्य प्रकारे निचरा करणे. टेरेसवर असणारे टायर, रंगाचे डबे, नारळाच्या करवंट्या याच्यामध्ये पावसाचं पाणी साठू न देणे इत्यादी काळजी जरी घेतली तरी पुरेशी आहे. घरामध्ये कोणी गरोदर महिला असेल तर तिचे नियमितपणे चेकअप करणे या गोष्टी नागरिकांनी केल्यास झिकाबद्दल भीती बाळगण्याचे काही कारण नाही असे मला वाटते. धन्यवाद. TV10 नेटवर्कनी मला नागरिकांच्या प्रबोधनासाठी हा बाईट घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. थँक्यू. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.